इशूला ना अवतीभोवती फक्त मी दिसायला हवी आहे, बाकी काही नको. तर हॉलमधून बघा मॅडम किचनकडे लक्ष देतात, मी किचनमध्ये काय करते. तर चला म्हटलं इशू खेळते तोपर्यंत बाकीची कामं आवरून घ्यावं. किचनची आणि घरातली बाकी उरले सुरलेली सर्व कामं आवरली. आता गरज होती स्वतःला आवरण्याची, नाहीतर मग आपण दिवसभर बघा कामच करत राहतो आणि स्वतःसाठी वेळच देत नाहीये. तसं पण आज आम्हाला बाहेर जायचं होतं मला आणि इशिकाला. तर जे स्किन केअर आहे ते करून घेतलं. बाहेर खूप ऊन आहे आणि म्हणून मी माझी स्किन केअर व्यवस्थित करून घेतलं. इशिकाची ही जी पावडर आहे ना, बेबी पावडर, मला खूप आवडते. त्यानंतर मी लिपस्टिक लावायचं ठरवलं. कधी कधी ना मला डार्क लिपस्टिक आवडतच नाहीये लावायला. मग मी काय करते, डार्क लिपस्टिकचे 1 ते 2 थेंब ठेवते आणि मस्त प्रकारे असं रब करून घेते, जेणेकरून ते लाईट दिसेल. त्यानंतर टिकली वगैरे लावली आणि म्हटलं चला आता हेअरस्टाईल कोणती करावी. बाहेर गरमी आहे, ऊन आहे, तर म्हटलं चला हाय बनच करावं. आणि त्याच्यासाठी बघा माझ्या पिल्लूनी म्हणजे माझ्या शनायाने मला गिफ्ट दिलेला क्लच आहे तो लावला. त्यानंतर कानामध्ये छोटेचे स्टड घातलेले आहेत आणि त्यानंतर ड्रेस सुद्धा चेंज केला. आता हा ड्रेस इतका कम्फर्टेबल आहे ना, याच्यामध्ये मला गरम ना होतं ना इतका टाईट होतो, इतका मस्त कम्फर्टेबल लूज छान ड्रेस आहे. त्यानंतर म्हटलं जरा जो पसारा गेलेला आहे ना आतापर्यंत आवरताना तो सर्व आवरून घेतलं, तर त्याशिवाय मला बाहेर पाऊलच टाकू वाटत नाहीये. त्यानंतर पाणी भरपूर पिऊन घेतलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इशिका आणि सर्व बॉटल वगैरे कॅरी करणं हे पॉसिबल नव्हतं. इशिकाला सर्व आवरून घेतलं आणि या बॅगमध्ये घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर. बाहेर कुठे चाललो आहोत चला दाखवते. आम्ही आज आलो होतो मार्केटला आणि मला काही गोष्टींची शॉपिंग करायची होती. शनायाला स्कूलमध्ये पाठवलं, तिचे पप्पा गेले जॉबवरती. म्हटलं चला इशिका आणि आम्ही दोघी मनसोक्त शॉपिंग करूयात. तर मार्केटमध्ये पोहोचलो तर भरपूर सारं ऊन होतं. मला भरपूर छान छान ड्रेस दिसत होते. असं वाटत होते की सगळी शॉपिंग करावी, पण काय करणार, आपण एवढे तर पैसे खर्च नाही करू शकत. त्यानंतर हा जो सेट होता ना तो मला खूप आवडलेला. विचार करत होते की कुणाच्या तर लग्नासाठी हा सेट परत घ्यावा. त्यानंतर आम्ही काही शॉपिंग केली आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर मी येताना आणली होती ही शेवपुरी. येईपर्यंत त्याची अवस्था तुम्ही बघाल कशी झाली आहे. तरी पण शेवपुरी म्हटलं ना मला खूप आवडते. संध्याकाळी माझा भाऊ आला होता आणि त्याने येताना आणलं होतं हे लाडू आणि अंडी, जे की गावावरून आईने पाठवून दिलेले आहेत. आता लाडू कशाचे आहेत हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.